महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, शेतीसाठी नव्याने आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आणि शेती उत्पादनात वाढ करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत शासनाने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. या निकषांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने जारी केलेले अधिकृत शासन निर्णय, GR, मार्गदर्शक सूचना आणि पात्रतेचे नियम काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात/व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती, कर्जमाफीसाठी आवश्यक पात्रता, निकष, कोणते शेतकरी लाभासाठी पात्र ठरतील, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कर्ज प्रकार: अल्पमुदती पीक कर्जे, हंगामी पीक कर्जे व किसान क्रेडिट कार्डद्वारा दिलेली पीक कर्जे पात्र आहेत. सोने तारणावर दिलेली पीक कर्जे समाविष्ट नाहीत. 2. पुनर्गठित/फेर पुनर्गठित कर्जे, अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर केलेली कर्जे. अल्पमुदती पीक कर्जे कर्ज कालावधी दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील वितरण दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत झालेली व दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली थकबाकी, मुद्दल प्लस व्याज. पुनर्गठित/फेर पुनर्गठित कर्जे दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित पीक कर्जे. वरील कालावधीत अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर केलेली कर्जे. दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत झालेली व दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली थकबाकी, मुद्दल प्लस व्याज. दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी, मुद्दल प्लस व्याज असलेली व दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जखाती लाभास पात्र आहेत. 3. प्रतिलाभार्थी कमाल लाभाची रक्कम ₹2 लाख राहील व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रति लाभार्थी कमाल ₹50,000 राहील.